मित्रांनो, ज्योतिषशास्त्र विज्ञान की थोतांड? ज्योतिषशास्त्र विज्ञान आहे, शास्त्र आहे की थोतांड आहे, हे आज आपण समजून घेऊ. सविस्तर हे आपण समजून घेऊ आणि जी गोष्ट, जी कथा अपुरी राहिली होती ती आज आपण पूर्ण करू. ही रहस्यमय कथा, थरारक कथा, ती आज आपण पूर्ण करू. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, आपण आज ज्योतिषशास्त्राबद्दल बोलणार आहोत. ज्योतिषशास्त्राबद्दल आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, ज्योतिषशास्त्र, शास्त्र, ज्योतिषच्या पुढे शास्त्र हा शब्द लावलेला आहे. शास्त्र म्हणजे विज्ञान, सायन्स. मित्रांनो, हे थोतांड नाही आहे, हे शास्त्र आहे, हे विज्ञान आहे. आणि ज्योतिषशास्त्राने आपण काय शोधतो, काय समजतो, त्याच्यामागे कारण काय आहे, ज्योतिषशास्त्र बघण्याच्या मागचा उद्देश काय आहे, उद्दिष्ट काय आहे, हेही आपण समजून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्र म्हणजे खगोलशास्त्र. ज्योतिषशास्त्र म्हणजे खगोलशास्त्र. खगोल म्हणजे ह्या ब्रह्मांडात जे काय ग्रह तारे आहेत, जे काय विचरण करत आहेत, त्या ग्रह ताऱ्यांवरती अभ्यास करणं आणि त्या ग्रह ताऱ्यांच्या अभ्यासानुसार एखाद्या व्यक्तीच्या मनाचा थांगपत्ता लावणं म्हणजे मानसशास्त्र. खगोलशास्त्र आणि मानसशास्त्र यांचं काही संयुक्त मिलन आहे. याच्यात खगोलशास्त्राचा अभ्यास करावा लागतो आणि मानसशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. त्याच वेळी आपल्याला ज्योतिषशास्त्र समजू शकते. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीचं ज्योतिष बघतो, भविष्य बघतो, भवितव्य बघतो, त्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे त्यावेळी काय बघतो आपण, त्याचं मानसशास्त्र बघतो. विविध गुणधर्मांचे, मानसिकता काय आहे, विविध प्रकारचं पाणी, मित्रांनो, स्वरूपाचं पाणी पहिल्यांदा आपण खगोलशास्त्र समजून घेऊया. आपलं शरीर ह्या ब्रह्मांडात 70% पाण्याने जे बनलेलं काय आहे. ग्रह तारे आहेत, समुद्राच्या जे काय ग्रह तारे आहेत, पाणी सुद्धा आपल्यामध्ये आहे, त्याचं काय होते, विचरण होते, त्यांचं भ्रमण होते. ते भ्रमंती करत असतात स्वतःभोवती किंवा इतर ग्रहांभोवती किंवा इतर ताऱ्यांभोवती. तुम्हाला सूर्यमालेमधील ग्रह माहिती असतील आणि तारेही माहिती असतील. आपली जी सूर्यमाला आहे, जिला आपण संबोधतो, ज्या सूर्यमालेमध्ये पृथ्वी आहे, ही वसुंधरा आहे, ती सूर्यमाला. त्या सूर्यमालेमध्ये अनेक ग्रह आहेत, अनेक तारेसुद्धा आहेत. आपण ग्रह समजून घेऊया. जे ग्रह तुम्हाला माहिती आहेत तरी मी तुम्हाला त्या परत एकदा सांगतो. ग्रह कोणते आहेत? चंद्र, पृथ्वी, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू, शुक्र, असे विविध ग्रह आहेत. असे विविध ग्रह आहेत, 9 ग्रह आहेत. आणि प्लुटो सुद्धा. या 9 ग्रहांना आपण मानतो कारण ते पृथ्वीपासून जवळ आहेत. त्याचा प्रभाव पृथ्वीवरती प्रत्येक जीवजंतूवरती पडत असतो. या ग्रहांचा फक्त मनुष्य प्राण्यावरच नाही पडत मित्रांनो, प्रत्येक जीवजंतूवरती याचा प्रभाव पडत असतो. मित्रांनो, त्यांचं जे भ्रमण आहे, त्या भ्रमणानुसार प्रत्येक दिवशी त्यांचं भ्रमणाची कालावधी, वेळ, स्थित्यांतरं ही वेगवेगळी असतात. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी, काही तासानंतर, काही मिनिटानंतर त्यांचं परिवर्तन होत असते. ते स्थिर नसते. त्यामुळे त्या जी ऊर्जा असते, त्या ऊर्जेचा प्रभावही कमी जास्त प्रमाणात त्या व्यक्तींवरती होत असतो, त्या प्राणी मात्रांवरती होत असतो, त्या जीवजंतूंवरती होत असतो. मित्रांनो, प्रत्येक ग्रहामध्ये एक ऊर्जा आहे. प्रत्येक ग्रहामध्ये ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेचा प्रभाव प्रत्येक जीवजंतूवरती होत असतो. फक्त मनुष्य प्राण्यावरच नव्हे तर प्रत्येक जीवजंतूवरती.
फक्त आपण ते जाणू शकतो, समजू शकतो, उमजू शकतो. कारण मनुष्य प्राणी हा कसा आहे, महाभूतांनी युक्त आहे. पंचमहाभूतांनी युक्त आहे. यापूर्वीच आपण त्याचा अभ्यास केला आहे, त्याच्यावरती चर्चा केली आहे. पंचमहाभूत कुठले, तर अग्नी, वायू, जल, आकाश आणि पृथ्वी, हे जी पंचमहाभूत आहेत त्यांनी ते युक्त आहे, परिपूर्ण आहे मनुष्य प्राणी. इतर प्राण्यांमध्ये एक एक हे जे तत्व आहे हे कमी आहे, कमी होत गेलेलं आहे. शेवटचं एकच तत्व असलेला कोण आहे, तो बॅक्टेरिया, तो विषाणू. म्हणजे आपण कोरोना म्हणालो. कोरोना हा कसा होता, तर एकाच तत्वाचा होता, तो म्हणजे जलतत्वाचा. म्हणून त्यांनी आपल्याला त्याच्यामुळे सर्दी आणि कफ निर्माण होत होता. त्याचे दुष्परिणाम आपण भोगलेत. हा एका तत्वाचा आहे, तो म्हणजे जलतत्व. मनुष्य प्राणी हा पंचतत्वाचा आहे. मित्रांनो, प्रत्येक प्राणी मात्रांवरती ह्या ग्रह ताऱ्यांचा प्रभाव पडत असतो, या ब्रह्मांडाचा प्रभाव पडत असतो. त्यामधील असलेल्या प्रत्येक ऊर्जेचा प्रभाव पडत असतो. आणि त्याप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये उत्क्रांती होत असते, स्थित्यांतर होत असतात, बदलाव होत असतात, परिवर्तनं होत असतात. त्याच प्रकारे मनुष्य प्राण्याच्या बुद्धीवरती, मनावरती त्याचा परिणाम होतो. कशाचा, तर ह्या ग्रह ताऱ्यांचा, ह्या ऊर्जांचा. मित्रांनो, ह्यापूर्वीसुद्धा आपण चंद्र ह्या ग्रहाचा विचार केला. मनुष्य प्राण्यावरती त्याचा कसा प्रभाव पडतो. जसा त्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा समुद्रावरती प्रभाव पडतो आणि भरती आणि ओहोटी येते, तसाच मनुष्य प्राण्याच्या रक्तावरती म्हणजे रक्तदाबावरती त्याचा परिणाम होतो. रक्तदाब निर्माण होतं. कशामुळे, तर चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आणि पृथ्वीच्या केंद्र त्यागी शक्तीमुळे. म्हणजे पृथ्वीची सुद्धा ऊर्जा आणि केंद्राची सुद्धा ऊर्जा आपल्या रक्तावरती काय करत असते, नियंत्रण करत असते. आपल्या रक्तावरती नियंत्रण करत असते. कारण रक्त हे खारट आहे, क्षारयुक्त आहे. जसं समुद्राचं पाणीसुद्धा क्षारयुक्त आहे. क्षार त्याचं जसं जसं कमी होत जाते तसं त्याच्यावरती प्रभाव कमी पडत जातो. म्हणून नदीच्या पाण्यावरती स्थित्यांतर कमी होतात. त्याच्यावरती जे बदलाव होतात ते कमी होतात, कमी प्रमाणात दिसतात. पण समुद्राच्या पाण्यावरती त्याचा प्रभाव जास्त दिसतो, अधिक दिसतो. मित्रांनो, ज्योतिषशास्त्र म्हणजे खगोलशास्त्र आणि मानसशास्त्र. खगोलशास्त्र आणि मानसशास्त्र यांचा दुहेरी संगम आहे. आणि आपण ज्योतिषशास्त्र का बघतो, तर त्या खगोलशास्त्राचा, त्या ग्रह ताऱ्यांचा आपल्या मनावरती होणारा परिणाम आणि त्या मनावरती होणाऱ्या परिणामामुळे आपण काय करतो, विचार करतो, निर्णय घेतो. मनावरती होणाऱ्या परिणामामुळे आपण निर्णय घेतो. मित्रांनो, जसं रक्तदाबामुळे आपल्या शरीरात रक्ताचा प्रवाह होतो, उच्च दाबाचा होतो, त्यावेळी आपलं मन काय होतं, आपल्याला राग येतो, आपण मन विचलित होते. आणि कमी दाबाचा असतो त्यावेळी आपल्याला भीती निर्माण होते. हे दोन्ही वेळेला आपलं मन कसं होतं, दोलायमान होतं रक्तदाबामुळे. म्हणजे मन बुद्धीला नियंत्रण करते. जसं बहिणाबाई चौधरींच्या कवितामधला, मन वढाय वढाय उदब्या पिकाचल ढोर, किती हाकल हाकल पिरी येई पिकावर. मन चंचल चंचल आता होतं भुईवर, गेलं गेलं आभाळात. मन जहरी जहरी विंचू साप म्हणजे विंचू साप परवडला, त्याच्या विषयावरती उतार आहे, उतार मंतर. पण मनाच्या विषयावरती उतार मंतर नाही आहे, उतारा नाही आहे, औषध नाही आहे. पण हे मन ताब्यामध्ये ठेवणं आपल्या हातात असते. पण जर आपला रक्तदाब कमी जास्त झाला तर ते आपल्या ताब्यामध्ये राहू शकत नाही. म्हणून रक्तदाब स्थिर राहणं गरजेचं आहे.
रक्तदाब आहे तो स्थिर राहणं गरजेचं आहे. म्हणून चंद्राला ज्योतिषशास्त्रामध्ये मनाचा कारक म्हटलं आहे. चंद्राला ज्योतिषशास्त्रामध्ये मनाचा कारक म्हटलं आहे. मित्रांनो, मी जे ज्योतिषशास्त्र बघतो ना, ते इतर जे ज्योतिषी आहेत त्यांच्याप्रमाणे बघत नाही. अभ्यास त्याचप्रमाणे झाला आहे माझा, त्याच प्रकारे मी अभ्यास केला आहे. तसंच मी कॅल्क्युलेशन करतो, तसंच गणित करतो. म्हणजे इतर जे करतात प्रत्येक ग्रह ताऱ्यांचा, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातला जन्माला आला ती वेळ, ती तारीख आणि ते ठिकाण याचा विचार करून, त्याचं कॅल्क्युलेशन करून, त्याचं गणित करून, त्यांच्या बेरजा वजाबाक्या करून, भागाकार करून, गुणाकार करून मीही तसंच करतो. जे इतर ज्योतिषी करतात तसंच करतो. पण माझा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. माझा अभ्यास करण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. हा फरक इतरांमध्ये आणि माझ्यामध्ये आहे. मी इतरांना कोणालाही नाकारत नाही आहे. प्रत्येकाचा अभ्यास हा त्याच्यासाठी परिपूर्ण असेल. मी त्याला कमी लेखत नाही आहे इतर कोणालाही, कुठल्याही ज्योतिषाला. पण असे बरेच ज्योतिषी आहेत जे भाकड कथा सांगतात आणि फक्त घाबरवतात. त्यांना मी ज्योतिषी नाही म्हणणार, त्यांना उदर भरणारे म्हणणार. म्हणजे आपलं पोट भरण्यासाठी त्यांनी हा खोललेला धंदा आहे, हा व्यवसाय आहे. आणि भीती दाखवून गैरसमज निर्माण करून आपला धंदा चालवणं, आपला उदरनिर्वाह करणं. मित्रांनो, ज्योतिषशास्त्र हे भीती दाखवण्यासाठी नाही आहे, गैरसमज निर्माण करण्यासाठी नाही आहे. शास्त्र आहे, विज्ञान आहे. त्या गोष्टीला, त्या शास्त्राला आपल्याला विज्ञानाच्या स्वरूपात बघायला हवं. पाहिजे. तरच ते आपल्याला शास्त्र कळेल आणि त्या शास्त्राचा आपल्याला उपभोग घेता येईल, आपल्या आयुष्यात त्याचा वापर करता येईल आणि आपला उद्धार करता येईल. मित्रांनो, ह्या पुढचा विषय मी पुढच्या भागामध्ये सांगेन. आता जी उरलेली गोष्ट आहे, काय होतो, व्हिडिओ मोठा होतो. काय होते, मी बोलत गेलो, विषय संपणार नाही. ज्ञान हे अगाध आहे, विज्ञान हे अगाध आहे. अजूनही ते अपुरं आहे माझ्यासाठी. मी जे शिकतोय ते माझ्यासाठी आजही अपुरं आहे. कारण विज्ञान हे त्या विज्ञानाला कधीही अंत नाही आहे. त्याच्यातून आपण जेवढं शिकत जाऊ, जेवढं मिळवत जाऊ, तेवढं कमी आहे विज्ञानातून, ज्ञानातून. असो मित्रांनो, आपण गोष्टीकडे वळूया. आपण गोष्ट कुठे सोडली होती, ती रहस्यमय गोष्ट, थरारक गोष्ट कुठे सोडली होती, तर तो राजेंद्र नावाचा मुलगा, त्याच्या आयुष्यात ही घटना घडत होती. त्याच्या आयुष्यात दुसरं एक मूल आलं होतं, एक मुलगा आला होता. त्याला तो त्याच्या आजोळी भेटला होता. आजोळी नाही, आजीच्या माहेरी भेटला होता. त्याच्या आजीच्या माहेरी. जोपर्यंत त्याचा उलगडा झाला नव्हता, तोपर्यंत तो त्याला सामान्य स्वरूपातच बघत होता. पण ज्यावेळी त्याला कळलं की हे जे मूल आहे, हा जो मुलगा आहे, हा जो मित्र आहे आपला, हा फक्त आपल्यालाच दिसतोय, आपल्या स्वतःला मलाच दिसतोय, इतर कोणाला दिसत नाही आहे. त्यावेळी त्याचे धाबे दणाणले आणि गोष्टीसुद्धा ऐकली होती भूताखेत्यांच्या. बालपणी आपण गोष्टी ऐकत असतो, त्याप्रमाणे त्यांनीही गोष्टी ऐकल्या होत्या त्या भूताखेत्यांच्या. त्यावेळी तो घाबरला. म्हणजे हा भूतच असणार, मलाच दिसतो म्हणजे हा भूत दिसतोय, हा मलाच कसा काय दिसतो. घाबरला तो, धडकी भरली त्याच्या मनात. त्यावेळी त्यांनी विचारलं, तो गेला तिथून निघून, मित्र बाजूचे निघून गेले की काय डोकं फिरल्यावर का बोलतोय, हा अमुक इथे दिसतोय का, तो तमुक दिसतोय का विचारतोय. त्याला वेड्यात काढलं. त्यावेळी त्याला त्या गोष्टीचाही राग आला, दुःखही झालं. ते मित्र गेले त्याला सोडून, म्हणजे ते निघून गेलेत मित्र, त्याला वेड्यात काढून. मग दोघंच तिथे उरलेत. कोण, तो राजेंद्र. त्याला सगळे राजू म्हणायचे. राजू, आपणही त्याला राजूही संबोधू. तर तो राजू, तो थोडा हे झाला, संभ्रमित झाला. त्याने विचारलं, बाबा तू माकाच कसं दिसतोस, इतरांका का दिसणंच नाही. त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी
इतक्या वर्षापूर्वी या विहिरीत बुडून मेलेलो आहे. मी आता जिवंत नाही आहे. हे ऐकल्याबरोबर घाबरू नकोस तरी, मी तुझं वाईट नाही करणं आहे, तुझा मी वाईट नाही करूच आहे, तुका मला त्रास देऊचा आहे नाही, माका तुझ्याबरोबर दोस्ती करूची आहे, मैत्री करूची आहे. मी एकटोच होतो इतके वर्ष त्या बावडेत, त्या विहिरीत. घाबरा नकोस तू. पण मित्रांनो, भूत समोर आल्यानंतर कोणाची पाचर बसणारच. मित्रांनो, तशीच ती अवस्था त्या राजूची झाली. तो घाबरला, अगदी भयक्रांत झाला. काय करायचं आणि काय नाही करायचं. आता काय करू? पळायचे सुद्धा त्याचे पाय हलेनासे झालेत. तिथेच तो स्थिर झाला, तिथेच तो अगदी फ्रीज झाला. त्यामुळे त्याचे पायही उचलेनासे झालेत. त्याने त्याला विचारलं, बाबा माका सोड, तू जा आपलो. त्या बावडेसून इलस, खैसून इलस, त्या गावातसून इलस, आजेच्या माहेरातसून इलस, खै जा तू, माका सोड, माझ्या पाठी लागू नकोस. राजू त्याला म्हणायला लागला, नाही मी आता कसा सोडू, मी तुका सोडू शकणार नाही. इतक्या वर्षानंतर तू माका मुक्त केलंस थैसून, तू माका हाक मारलंस, तुकाच मी दिसलंय, आणि असा तू माका सांगतो सोडून जा म्हणान. आणि थोडा तो रडायला लागला. अरे रडतस कित्या, मी काय तुझा केलंय, तू भूत झालंस, तू भूत असस, माका आता भय वाटूक लागली. अरे घाबरा नकोस, मी तुका काय करूच आहे नाही, नको तू जा, काहीतरी करशील तू, माझा वाईट करशील. आणि भूत म्हणाल्यानंतर मनात धडकीच भरली होती. नंतर एकदम जोश काढून राजू तिथून पळाला, थेट घरी पोचला. तिथून पळाला आणि आपल्या घरी पोचला. म्हणजे मुंबईचीच गोष्ट आहे मित्रांनो. इथेच हा विषय संपला नाही. त्यावेळी थोडासा तो, मला वाटतं तो मुलगा नाराज झाला होता की राजू मला सोडून गेला. थोडासा त्यालाही राग आला. पण त्या दिवशी तो परत त्याला भेटला नाही. राजूला. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, तिसऱ्या दिवशी परत तो त्याच्या घरी पोचला. म्हणजे घरी दिसायला लागला, तो घरी त्याला दिसायला लागला. मग राजूचे धाबे दण आणले आणि राजू इकडे तिकडे पळायला लागला. आई म्हणते, अरे काय करतोस, काय झालं? नाही, हा बघ सारखा माझ्या मागे लागलाय, हा बघ माझ्या मागे लागलाय. अरे कोण मागे लागलाय, कोण, कशाला असं काय करतोयस तू? नाही, हा बघ माझ्या मागे लागलाय, गावाकडून आलाय, माझ्या मागे इथपर्यंत आलाय, मला सोडत नाही, मला त्रास देतोय. आई बघ. आईला काय कळेन असं झाला. हा कुठेतरी मला वाटतं घाबरला असेल, असं आईने समज केला. काहीतरी ह्याच्या मनात शंका निर्माण झाली असेल, म्हणून हा असं काहीतरी बडबडतोय. आणि राजूला ताप भरला. त्या दिवशी वडील कामावरून आलेत. त्यांची रात्रपाळी होती, दिवसभर ते घरी नव्हते. दिवसपाळी होती, दिवसभर ते घर नव्हते. संध्याकाळी ते घरी पोचलेत. राजू तापाने फणफणलाय. मग राजूच्या आईने सांगितलं की बाबा, अहो हे बघा, हा तापाने फणफणतोय, ताप आला आणि घाबरलाय. कशाला? कोणतरी माझ्या मागे लागलाय, कोणतरी मला दिसतोय, असं काहीतरी बडबडतोय. आणि तसा तो झोपेत बडबडत सुद्धा होता. त्याला उठवलं वडिलांनी, चल डॉक्टरकडे जाऊया, औषधं घेऊया. आणि त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले. औषधं वगैरे घेऊन आले. ताप का उतरण्याचा उतरत नव्हता. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, ताप काय उतरेना. थोडेसे आई वडील घाबरले त्याचे, राजूचे, काय झाला, ताप का उतरत नाही. परत ते डॉक्टरकडे गेलेत, औषधं घेऊन आलेत. त्याचे आई वडील साई भक्त होते. वडिलांची सद्गुरू साईनाथांवरती पूर्ण विश्वास होता, पूर्ण श्रद्धा होती. त्यांनी काय केलं, विचार केला की अगं जाऊन ती विभूती घेऊन ये जरा मंदिरामधील, त्या देवाऱ्यामधील. आपल्या पत्नीला सांगितलं आणि जरासं ते पाण्यात
आणि दे. त्यांनी ते पाण्यात पेल्यामध्ये पाणी घेतलं, त्याच्यामध्ये ती थोडीशी चिमूटभर उदी मिक्स केली, नामस्मरण केलं आणि ते राजूला पाजलं. राजूचा ताप हळूहळू उतरायला लागला, तो स्थिर झाला. काही दिवस परत असेच गेले. शाळेत जायला लागला वगैरे, सर्व परत रेग्युलर सुरू झालं. परत एक दिवस तो घाबरला. घरी येत होता, त्याच्या त्या एरियामध्ये आला, त्याच्या त्या वाडीमध्ये आला आणि तो घाबरला, कारण तो परत त्याला दिसला मित्र. तो त्याच्या बरोबर यायला लागला. राजूने तिथून धूम ठोकली, परत घरी पोचला. त्याच्या मागोमाग तोही आला. आई हा बघ आला परत, मला सोडत नाही आहे, मला त्रास देतोय, हे करतोय ते करतोय. अरे कोण आहे, कुठे कोण दिसतोय का? तुझा काहीतरी गैरसमज झालाय, तू कुठेतरी घाबरलायस. साईबाबांचं नाव घे, बाप्पाचं, गणपती बाप्पाचं नाव घे, काय नाही होणार, कोण नाही तुला दिसत, तू घाबरू नकोस. असं चाललं होतं. असे बरेच दिवस गेले, पण ती गोष्ट काय बंद होईना. मग वडिलांनी विचार केला बऱ्याच दिवसानंतर. बरेच दिवस असाच बरेच महिने गेले, हा विषय चालूच होता. राजू घाबरायचा, आजारी पडायचा, आणखीन काय काय विषय होत गेले. एक दिवस त्याच्या वडिलांना, राजूच्या वडिलांना कोणीतरी सांगितलं की अरे आपल्या कामावर अमुक अमुक जी व्यक्ती आहे ना, ती साई भक्त आहे आणि त्या असं काहीतरी ते बघतात. ज्याला कोणाला अशी काय बाधा झाली असेल किंवा असा काय त्रास झाला असेल तर त्याच्यावरती ते उपाय करतात. ते साई भक्त आहेत, बघ ना त्याला भेटून. आता एकाच कंपनीमध्ये दोघे जॉबला होते, सर्व्हिसला होते. दोघांची ओळख झाली, ओळख करून दिली त्याने एका मित्राने. ते म्हणाले हां मी बघतो, आपण बघतो, पण मी असं काय गंडे दोरे वगैरे काय देत नाही, लिंबू टिंबू काय देत नाही, तंत्रमंत्र काय करत नाही. मी साई भक्त आहे आणि माझ्याकडे जी काय ऊर्जा आहे, माझ्याकडे काय क्षमता आहे, ताकद आहे, त्यानुसार मी काम करतो लोकांचं. आणि दर गुरुवारी किंवा दर सोमवारी माझी बैठक असते माझ्या घरी. तू सुद्धा येऊ शकतोस. नाही, तुम्ही सुद्धा येऊ शकता. या मुलाला घेऊन या, बघूया आपण. त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे मग त्याच्या वडिलांनी, राजूच्या वडिलांनी मुलाला बरोबर घेतलं, राजूला बरोबर घेतलं आणि ते त्याच्या घरी पोचले. त्यांच्या घरी गेले तर बरेच जण भक्तगण तिथे आले होते. बरेच जण आपल्या व्यथा घेऊन आले होत्या, तेही तिथे पोचलेत. आणि त्या दरबारात त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये ते बसले जाऊन. ते एका जागी बसले होते, एक आसन लावून. आजूबाजूला सगळे देवादिकांचे फोटो होते त्या रूममध्ये, त्या खोलीमध्ये, देवघरामध्ये. आणि समोर एक लाकडी खोका होता, त्याच्यात विभूती होती. ते म्हणाले, ते सांगत होते प्रत्येक वेळा, ही विभूती शिर्डीची आहे, ही मी बनवलेली नाही आहे, ही मी निर्माण केलेली नाही आहे, ही शिर्डीची विभूती आहे. शिर्डीवरून मी प्रत्येकाला सांगतो, ज्यावेळी तुम्ही जाल शिर्डीला तेव्हा येताना माझ्यासाठी पण विभूती घेऊन या, तो प्रसाद घेऊन या. पूर्वी मित्रांनो विभूती आहे ना असं भरपूर मिळायची. अगदी तुम्ही त्या होमकुंडातून, त्या धुनीतून हाताने आपण काढून घेऊ शकत असतो. तिथे चमचा एक ठेवलेला असायचा पूर्वी, त्या चमच्याने तुम्ही ती काढून घेऊ शकत होता. आता तेवढी मिळत नाही. आता एखादी छोटीशी पुडी मिळते प्लास्टिकच्या रॅपरमध्ये, पण पूर्वी भरपूर अशी आपण उदी घेऊ शकत होतो. तर लोक जर गेलेत, शिर्डीला गेले, दर्शनाला गेले साईबाबांच्या, की येताना स्वतःसाठी सुद्धा आणि त्या महाराजांसाठी सुद्धा, त्या संतांची सुद्धा ते विभूती घेऊन यायचे. त्यांच्याकडे विभूती भरपूर होती, आणून ठेवलेली होती घरात, स्टोरेजच होती. आणि प्रत्येक वेळी कोण नाही कोणतरी जायचं आणि थोडीफार ती विभूती घेऊन यायचा. त्याचा नंबर लागला, कोणाचा, राजूचा नंबर लागला. राजू जाऊन त्यांच्यासमोर जाऊन बसला. त्याचे वडीलही बसले आणि त्यांनी एक वेताची काठी असायची त्यांच्याकडे, एक वेताची काठी,
ती वेताची काठी ते कपाळाला लावायचे. जशी गोष्ट सांगितली तशीच मी गोष्टही तुम्हाला सांगतोय. या व्यक्तीच्या आयुष्यात ही घडलेली गोष्ट आहे. त्या व्यक्तीने ही गोष्ट मला सांगितलेली आहे, म्हणून मी त्याचं नाव नाही घेतलं आहे. त्याला राजेंद्र म्हणून नाव दिलं आहे. मी एक नाव दिलं आहे मी त्यांना, कारण त्यांनी सांगितलं माझं नाव सांगू नका, माझी ओळख देऊ नका. मित्रांनो, ती वेताची काठी त्यांनी त्याच्या कपाळाला लावली आणि आव्हान करायला सुरुवात केलं. ये ये, कोण आहेस तू? कोण आहेस? का त्रास देतोयस? कुठे आहेस तू? हळूहळू ही गोष्ट रंगायला लागली. राजू म्हणाला, माका किती, मला कशाला काठी लावताय? मला कशाला मारताय? हा काय इथे बाजूला बसलाय? ह्याला विचारा. हाच माझा मित्र, हाच मित्र बनून आलाय मला कशाला काठी लावताय? म्हणजे तो त्याच्यामध्ये नव्हता, राजूमध्ये नव्हता. तर राजूला तो बाजूला दिसतोय, शेजारी बसलेला दिसतोय. हा काय इथे बाजूला बसलाय? त्याच्या काठी लावा ना डोक्याला, त्याला मारा, तो मला त्रास देतोय, तो मला घाबरवतोय. त्यावेळी ते सुद्धा थोडे संभ्रमित झाले, कारण त्यांनाही तो लगेच दिसला नाही. पण त्यांना त्याची चाहूल लागली. ते म्हणाले की मला कळते तो आलाय म्हणून. भले तुझ्या शरीरात त्यांनी प्रवेश नाही केलाय, पण तुझ्यासोबत आहे, तुला तो दिसतोय. आपण त्याला शांत करूया, आणि मग तुझ्या मार्फत मी त्याला शांत करू शकतो. मी डायरेक्ट त्याला शांत करू शकत नाही, किंवा सरळ मी त्याला सांगू शकत नाही. मी तुझ्या मार्फतच त्याला शांत करू शकतो. तू शांत बस, मी करतो मला काय करायचं आहे. मग त्यांनी विभूती फुंकली, विभूती लावली. विभूती पाण्यात देऊन ती शिर्डीची विभूती ती प्यायला दिली. असं 1 आठवडा 15 दिवस हा विषय चालू होता. दर गुरुवारी त्याचे वडील, राजूचे वडील त्याला घेऊन जायचे. राजूला त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक 10-15 दिवस, 10-15 वेळा तुम्ही येऊन जा, हळूहळू गोष्टीवरती आपण नियंत्रण मिळवू. आणि तसंच झालं मित्रांनो. 10-15 दिवस ते गेलेत. पण शेवटच्या दिवशी जायच्या अगोदर ते मूल रडलं, तो मुलगा रडला की आता मी तुका सोडून जातले. सोडून जातले नाही, मी तुका सोडून खंय जाऊचंय नाही, मी तुझ्या वांगडाच राहतले, मी तुका दिसूचंय नाही आता, मी तुका आता दिसूचंय नाही, पण मी तुका सोडून खंय जाऊचंय नाही. माका कोणी घालवू शकणार नाही. ते बाबा असत ते सुद्धा माका घालवू शकणार नाही. पण तू घाबरा नकोस, मी तुझा काय वाईट करूचंय नाही, पण मी तुका आता दिसूचंय नाही, असा माका वाटाक लागला आता त्या बाबांमुळे. आणि शेवटच्या दिवशी ते जाऊन आलेत, शेवटच्या गुरुवारी, म्हणजे जे काय 10-15 दिवस गेलेत त्या कालावधीमधला शेवटचा गुरुवार. आणि त्या दिवसापासून राजूला तो दिसायचा बंद झाला. ते जे मूल होतं, ते जो मुलगा होता, ते दिसायचं बंद झालं. मित्रांनो, दिसायचा बंद झाला, पण त्याचं अस्तित्व आहे आपल्या अवतीभोवती याची जाणीव त्याला होत होती. तो अस्तित्वात आहे, आपल्या अवतीभोवती कुठेतरी आहे याची जाणीव त्यांना होत होती. आणि आजही त्यांना, ज्या व्यक्तीने ही गोष्ट मला सांगितली आहे त्या व्यक्तीला त्याची जाणीव आजही होते. पण आता तो त्यांना दिसायला लागला आहे. म्हणजे पूर्वी जसं दिसत होते तसं ते त्याला दिसायलाही लागले. त्याची जाणीव होते, त्याचे अस्तित्व जाणवते, त्याचं अस्तित्वसुद्धा जाणवते. मित्रांनो, पण त्यांनी त्यानंतर आता, म्हणजे ते बालपण होतं, आता ते युवा स्थितीमधून पुढच्या स्थितीमध्ये गेलेले आहेत आणि ते वयस्कर आहेत. म्हणजे इतके पण वयस्कर नाहीत, म्हातारे झाले नाही आहेत, पण आहे, वयस्क झालेले आहेत. त्यामुळे ते आता मनाने खंबीर आहेत. त्यांना ती गोष्ट कळलेली आहे, त्यांना काय त्रास झालेला नाही, ते आता त्यांना उमजलं आहे, समजलं आहे. मित्रांनो, ही एका व्यक्तीच्या आयुष्यात घडलेली खरी गोष्ट आहे, वास्तववादी गोष्ट आहे. प्रेतात्मा, आत्मे हे गोष्टी अस्तित्वात आहेत. म्हणजे ती ऊर्जा
त्याला आपण स्पिरिट म्हणतो इंग्लिशमध्ये, ती ऊर्जा स्वरूपात असते. तो कधी असं एखाद्या मानव स्वरूपात दिसत नाही, कधीतरी क्वचित दिसतो तो एखाद्या पूर्ण स्वरूपामध्ये, मनुष्य स्वरूपात किंवा कुठल्या तरी आकृतीमध्ये दिसतो. पण इतर वेळेला ती फक्त ऊर्जा आपल्याला दिसते. बऱ्याच वेळेला ऊर्जा आपल्याला दिसते, ती आपल्या अवतीभोवती. बऱ्याच वेळा ते कॅमेऱ्यामध्ये ती कैद होते. आपण जेवढी शूटिंग करत असतो त्यावेळी ते कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद होते ती ऊर्जा, पण त्याला आकार नसतो. म्हणजे अमुक एक आकार नसतो, म्हणजे मानवी स्वरूप म्हणा किंवा एखाद्या प्राण्याचं स्वरूप म्हणा, असा आकार दिसत नाही. ती कधीतरी क्वचित एखाद्या आकारामध्ये दिसते, पण इतर वेळेला ती अशा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात, कुठल्या ना कुठल्या आकारात ती अस्तित्वात असते आपल्या अवतीभोवती. ती कॅमेऱ्यामध्ये बऱ्याच वेळा कैद होते, कॅमेऱ्यामुळे दिसते, कॅमेऱ्यामध्ये ते रेकॉर्डसुद्धा होते. असो मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कळली का? त्या गोष्टीचं तात्पर्य काय हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि जे मी तुम्हाला आता ज्योतिषशास्त्राबद्दल बोलतो आहे त्याबद्दल तुम्हाला काय कळते, काय प्रश्न असतील तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, आपल्या शंका विचारू शकता. आपण ज्योतिषशास्त्र म्हणजे काय तर खगोलशास्त्र आणि मानसशास्त्र यांचं संगम आहे. ह्या दोन गोष्टीचा काय आहे, मिलाप आहे. आणि ह्या दोन गोष्टीच्या मिलापाने गोष्ट हे विज्ञान ज्योतिषशास्त्र निर्माण झालेलं आहे. खगोलशास्त्र आणि मानसशास्त्राच्या मिलापाने याच्या संयुक्तिकीने ज्योतिषशास्त्र निर्माण झालेलं आहे. आपण याची चर्चा पुढे पण करू. सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.